आज दोघांसोबत वाद झाला का ते सांगते पुढं. श्री स्वामी समर्थ मंडळी. तर पटकन आवरलं आणि शॉपला निघाले. चहा घेते आणि आवरून माझं मी पटकन शॉपला निघते, कारण कामं खूप पेंडिंग आहेत. त्यामुळं लवकर जावं लागतं आणि कोणाची अर्जंट रिक्वायरमेंट असते तर कोणाची कशी, त्यामुळं मग मी पटकन निघते. आणि माझं काम चालूच झालं होतं. आम्ही पटकन काम करायला घेतलं आणि त्यानंतर एक कस्टमर आला की त्यांना अर्जंट ब्लाऊज पाहिजे होता. परवाच त्यांची एंगेजमेंट आहे, त्यामुळं मग त्यांचा ब्लाऊज घेतला करायला आणि त्यांना उद्या सकाळी ब्लाऊज, उद्या संध्याकाळी ब्लाऊज द्यायचा आहे. तर ते दोघींनी घेतलं करायला. ती पण माझ्यासोबतच काम करते. मग ती आणि मी दोघींनी घेतलं आणि त्यानंतर एका कस्टमरची वाट बघत बसले. आणि दुपारी थोडं सामान आणायचं होतं, पण बाहेर गेले, सामान घेऊन आले. मग परत काम करायला घेतलं आणि त्यानंतर ज्या कस्टमरची वाट बघत होते मी ते आले. त्यांना ब्लाऊज दिला, त्यांचा वर्क केलेला. आणि वाद झाला माझा आज एका कस्टमरसोबत, कारण त्यांनी आधी वर्कला दिलं, सगळं सांगितलं आणि ते काम चालू झाल्यानंतर म्हणतात की कॅन्सल करा वर्क. असं नाही होत ना, त्यामुळं मग त्यांच्यासोबत वाद झाला. आणि थोडं मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळं खाली टेलरसोबत पण थोडं हे झालं माझं. त्यामुळं असं काही नाही की मी भांडणं, मला इच्छाच नसते कोणासोबत असं वाद घालायची, पण कधी कधी चुकून होतो. आणि चला ठीक आहे. मग नंतर काय महत्त्वाचे ब्लाऊज ते शॉपमध्येच विसरले होते, म्हणून परत ते घ्यायला. असाच आजचा दिवस संपला. उद्या भेटू. बाय.